जबाबदारी माझी आहे, मी पार पाडतोय. 2 पावलं मागे सरकम पुढे सरकम, पण 58 लाख म्हणलं 3 कोटी आरक्षणात घातलेत मराठी. तो कोणाचा बापा आला देव प्याला तरी ते आता कोणीच काहीच करू शकत नाही. त्याला 58 लाखाचा अधिकृत झाले शासनाने ते स्वीकारले. मी एक नोंदीसाठी एक वर्ग आरक्षणात नोकरीत घालण्यासाठी रात्र दिवस जीव तळमळ रातपाट एक करतो. माझा समाज मला मोठा करू लागला. मी तुम्हाला काय मागतो का नंतर 40 वाटा, ज्याला जिकडे जायचं तिकडे जा, पण आरक्षणाची लढाई जिंकूस तर मराठ्यांनी हटायचं नाही. नसता पुढं पूर माफ नाही करणार तुम्हाला. ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायची, कुणीच कोणाला आडू पडायचं. मला जास्त फिरता येत नाही, मला जास्त आता बोलता येत नाहीये, मला एका जागेवर उभं राहत. कारण माझं उपोषण करून करून शरीराचं इतकं वाटलं झालंय, मला काहीच करता येत नाही. कारण मी लय तुमचा थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. मला पण माझ्या जातीच्या लेकरावरती गुलाल टाकू दे, माझी जात मला मोठी करू द्या. माझ्या लेकरवाळ समाजाचे लय रडतात, लय हाल आहेत. एका टक्क्यावर जर रोखलं ना लेकरं जनावरांना रडतात. आईबापाचं स्वप्न धुळीला मिळत आहे. आईबापाने राब रात्रंदिवस राबून स्वप्न बघितलं, मला ते लेकरांचं पूर्ण करू. 75 वर्षातली लढाई एका वर्षात संपवली. इतका इमानदारी लढलो, गाण्यात झालो नाही, कोणाला फुटलो नाही. मला माझ्या समाजाचे लेकरं उंचीवर नेऊ द्या. तुम्हाला बाकी जे करायचं ते करा. माझ्या समाजाचं वाटोळा करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला. माझे पोरं बाळ, माझे लेकरं बाळ मराठीचे लई काबाड कष्ट करते, रात्रंदिवस शिकते, डोळे फोडते. आई बापा 100 दारं झिजते तिकडं, पण पोराला पैसे कमी पडू देत नाहीत 20 ला. पोरं एखाद्या टक्क्यावर नोकले ना, पोरं तिकडं आत्महत्या करायला लागले. आई बाबा पोरी आहे.